नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. हनुमानजींच्या हातात गदा का आहे, ही गदा त्यांना कोणी व का दिली आहे व त्या गदेचे नाव काय, जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बजरंगबली हनुमान यांची कृपादृष्टी आपल्यावर जर असेल तर आपले कोणतेही संकट आपल्याला पुढे जाण्यापासून आपल्याला रोखू शकत नाही. तर असे हे हनुमानजींचे व्यक्तिमत्व अत्यंत तेजस्वी, भव्य आणि ते चिरंजीवी आहेत. तर अशा या हनुमान जयंतीच्या निमित्तानं मी तुमच्यासाठी व्हिडिओ करत आहे. तर त्यांच्या हातात गदा का आहे आणि ही गदा त्यांना कोणी दिलेली आहे, जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. तर पौराणिक कथांमध्ये आपण प्रत्येक देवी देवता आणि योद्ध्याकडं एक शस्त्र असतं आणि ते शस्त्र म्हणजे ती त्याची ओळख असते. प्रत्येक शस्त्राचे खास असे गुणधर्म असतात. जेव्हा बजरंगबली हनुमान असे आपण म्हटलं की त्यावेळेस आपल्याला आठवतं ते म्हणजे एक बलाढ्य विशाल व्यक्तिमत्व होतं की ज्यांच्या हातामध्ये गदा त्यांनी घेतलेली आहे. ते समोर आपल्याला ते चित्र दिसतं. आता ही गदा म्हणजे रामभक्त हनुमान यांची खास ओळख आहे. तर गदेच्या मदतीने त्यांनी अनेक पराक्रम केले, त्यांनी अनेक पराक्रम केलेले आहे. तर ही गदा हनुमानजींना नेमकी कोणी दिलेली आहे आणि त्यांना त्या गदेचे नाव काय, तर याची माहितीला आता आपण सुरुवात करूया. खरं तर त्या हनुमानजींच्या हातात जी गदा आहे तर त्या गदेचे नाव आहे म्हणजे सौंदर्य दंड किंवा कौमुदकी किंवा गोल्डन गदा, अशा ह्या अनेक नावाने त्यांना त्या गदेला नाव आहे. परंतु मूळ वाल्मिकी रामायण किंवा तुलसीदासाच्या रामचरितमानसमध्ये गदेचे खास असे वैशिष्ट्य आहे. तर ही भगवान विष्णूंनी त्यांना दिलेली आहे. तिला कौमुदकी असे म्हणतात. जे भगवान विष्णूच्या गदेचेही नाव कौमुदकी असे हे आहे. तर आता तुम्हाला त्यांचा जेव्हा एक छोटीशी कथा आहे की जेव्हा त्यांचा जन्म झाला त्यांनी आपले अद्भुत सामर्थ्य पृथ्वीवर दाखवायला सुरुवात केली. त्यावेळेस ब्रह्म, वरुण, यम आणि इंद्र या देवतांनी हनुमानजींना त्यांना दिव्य वरदान दिले. ब्रह्माजींना त्यांना दिव्य ज्ञान दिले आणि शस्त्रांचा आशीर्वाद दिला, ज्यामध्ये गदेचाही समावेश आहे. तर असे हनुमानजींनी हातात गदा घेतलेली आहे. तर ती गदा त्यांनी डाव्या हातात घेतलेली आहे. डाव्या हातात गदा धरल्यामुळे त्यांना वामहस्त गदायुक्त असेही त्यांना म्हणतात. तर अशी ही धार्मिक ग्रंथामध्ये कुबेरांनी हनुमानजींना गदा दिली आहे. त्यावेळेस त्यांनी वरदान दिले की ही गदा हातात घेऊन तुम्ही युद्ध केले तर कधीही पराभूत होऊ शकणार नाही. तर असे हे कुबेरांनी हनुमानजींना ही गदा दिलेली आहे. तर तसे पाहता भारतामध्ये अनेक युद्धाचे प्राथमिक शस्त्र गदाच आहे. जसे भीम आणि दुर्योधन यांचा गदेचा उपयोग त्यांनी केलेला आहे. तर गदा ही केवळ शस्त्र नाही तर एक आंतरिक शक्ती आहे. तर असे हनुमानजींना गदा बल, विवेक आणि न्यायाचे प्रतीक म्हणून ओळखलेले आहे, जे धर्माच्या मार्गावर वापरले जाते. तर अशा ह्या भगवान विष्णूच्या 4 आयुधापैकी शंख, चक्रा, गदा, पद्म त्यामध्ये जी आहे ती म्हणजे गदा. असुरांचा नाश करण्यासाठी ही गदा त्यांना भेट म्हणून दिलेली आहे. तर असं ह्या गदेचे महत्त्व काय आहे ते आता आपण पाहूया. हिंदू धर्मात अत्यंत जागृत आणि सामर्थ्यवान देवता म्हणजेच प्रभू हनुमान यांची आपण पूजा करत असतो. हनुमान म्हटले की डोळेसमोर आपल्याला उभे राहते ते त्यांचे भव्य रूप आणि त्यांच्या हातात असलेली गदा. अनेक भक्तांना या गदेचे नाव काय आहे हे आपल्याला माहिती नाही. तर अशा ह्या गदेचे नाव आहे कौमुदकी आणि ही त्यांना भेट दिलेली आहे. कुबेर देवता यांनी त्यांना भेट दिलेली आहे. तर त्याची एक लहानपणीची गोष्ट आहे की हनुमान आकाशातील सूर्यदेवांना एक गोड फळ म्हणून ते गिळण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर ते पाहून देवराज इंद्र यांनी आपल्या वज्राने बाळ हनुमानावर प्रहार केला
ज्यामुळे त्यांच्या हनुवटीला इजा झाली आणि ते बेशुद्ध पडले. आपल्या पुत्राची ही अवस्था पाहून पवनदेव अत्यंत प्रचंड संतापले आणि त्यांनी संपूर्ण सृष्टीतील वायूचा संचार थांबवला. वायूशिवाय सजीव सृष्टीचा अंत होईल अशी भीती निर्माण झाल्याने ब्रह्मदेव आणि इतर देवता त्यांच्याकडे धावत आल्या. पवनदेवाचा क्रोध हा शांत करण्यासाठी आणि सृष्टी वाचवण्यासाठी सर्व देवांनी हनुमानांना पुन्हा जिवंत केले आणि त्यांना विविध दिव्य शक्ती बहाल केल्या. याच वेळी कुबेर देवतांनी हनुमानांना आपली अमोघ गदा भेट म्हणून दिली आणि या गदेचं वैशिष्ट्य म्हणजे की त्या युद्धभूमीवर कधीही निष्फळ ठरणार नाही. त्यामुळे शत्रूंचा नाश करण्यासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी कुबेर देवतांनी हनुमानजींना ही गदा दिलेली आहे. तर या गदा जे आहे तर त्याला आपण कौमुदिकी असेही त्या नाव आहे. तर ही गदा अफाट शक्तीला आणि अधिक प्रबळ बनणारी ठरलेली आहे. तर धार्मिक ग्रंथानुसार हनुमानांना केवळ कुबेराकडून नव्हे तर अजून मोठमोठ्या देवतांकडून सुद्धा त्यांना भेटवस्तू मिळालेल्या आहेत. जसे ब्रह्मदेव, विष्णू, शिव, इंद्र या सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. मात्र कुबेर यांनी ती जी गदा दिलेली आहे ते हनुमानांचे प्रमुख शस्त्र आहे. आजही आपण कोणत्याही मंदिरात हनुमानाची मूर्ती पाहताना त्यांच्या खांद्यावर किंवा हातात ही गदा आपल्याला आवर्जून दिसते. तर ही गदा केवळ शक्तीचे प्रदर्शन नसून ती दुष्ट प्रवृत्ती विरुद्ध उभ्या टाकणाऱ्या दैव्यवृत्तीचे प्रतीक आहे. तरी हनुमानाची गदा केवळ एक शस्त्र नाही तर ईश्वरी कृपा आणि संयमाचे एक उत्तम उदाहरण आहे. तर ही गदा भक्तांसाठी आणि संकटाच्या काळात आधार देणारी आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणारी ही शक्ती ठरणार आहे. तर अशी ही हनुमानजीची गदा याची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.